मी ॲडव्होकेट सुरेंद्र आपुणे आहुजा नावाच्या आरोपीसाठी मी कोर्टामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे त्याला. काल पोलिसांनी त्याला अटक करून आज सकाळी अटक करून कोर्टासमोर आणलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या कृत्याबद्दल काही बेलेबल सेक्शन्स ॲड केले होते, परंतु एक नॉन बेलेबल सेक्शन्स ॲड केला होता प्रोहिबिशन ॲक्ट प्रमाणे, परंतु तो लागू होत नाही हे आम्ही कोर्टाला सांगितलं होतं. कारण त्याच्यामध्ये जो काही सबस्टन्स आहे तो कोर्टासमोर कुठलाही आलेला नाही, परंतु एकूण गुन्ह्याची व्याप्ती बघता कोर्टाने एक दिवसाची पीसी त्यांना दिलेली आहे उद्यापर्यंत. काय नेमका तपास करायचा त्याच्यासाठी एक दिवसाची त्याच्यामध्ये कोर्टाने असं घेतलं की ऑफेन्स थोडासा सिरियस नेचर आहे आणि त्याची गाडी जप्त वगैरे करायची आहे असं कोर्टाने घेतलेलं आहे. मी ॲडव्होकेट पुष्कर दुर्गे, मी आरोपी क्रमांक 1 भाग्येश ओसवाल तर्फे अपीयर झालेलो आहे. त्याच्यामध्ये एफआयआर मध्ये सुरुवातीला सर्व सेक्शन जे होते ते बेलेबल लावले होते. त्यानंतर या ऑफेन्सला सिरियसनेस देण्यासाठी त्यांनी एक सेक्शन 65 जो आहे तो नॉन बेलेबल सेक्शन ऍड केला आहे. त्याच्यामध्ये आमचं कोर्टाला हे म्हणणं होतं की सेक्शन 65 हा लागत नाहीये, त्यामुळे विचार करावा आणि त्याचप्रमाणे हा आरोपी काल स्वतः वडिलांबरोबर जाऊन स्वतः पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे. त्याचप्रमाणे आमचं म्हणणं असं होतं की त्याच्यामध्ये अरेस्टचे जे ग्राउंड्स आहेत, जे रिटर्न दिले पाहिजे ते देखील आम्हाला दिलेले नव्हते, त्यामुळे त्याचा कॉन्स्टिट्युशनल राईट व्हायोलेट झालेला आहे. या मुद्द्यावर देखील आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये की माझा रोल जो आहे तो फक्त गाडीत बसलेला होता, मी गाडीतनं बाहेर देखील उतरलेलो नव्हतो, त्यामुळे कुठलेही सेक्शन्स मला ऍप्लिकेबल होत नाही.